तर पहा मैत्रिणींना, आपल्याला ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते शिकणार आहे आज. तर हा आहे एकदम छोट्या साईजचा ब्लाऊज, 28 साईजचा ब्लाऊज आहे. तर 28 साईजसाठी मेजरमेंट कसं घ्यायचं, माप ब्लाऊजवरून कसं घ्यायचं, तर तुम्ही पहा. ब्लाऊजची अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची आहे. तर ब्लाऊजची उंची आपण इथून घेणार आहे, तुम्ही पाहू शकता 1. तर ब्लाऊजची टोटल उंची आहे 12. तर आपण ब्लाऊजची उंची 12 घेणार आहे. त्याच्यात किती इंच मार्जिन करायचं आहे आपल्याला ते पण घ्यायचं आहे आपल्याला. ब्लाऊज उंची ही झाली 12. तर तुम्हाला दिसतच असेल 12, आणि त्याच्यात आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. तर पूर्ण टोटल उंची आपल्याला घ्यायची आहे ब्लाऊजची 13. तर आपली टोटल उंची झाली 13. आणि आता आपण छातीचं माप घेणार आहे. तर आपण छातीचं मेजरमेंट लिहून घेऊ. छाती माप, छातीचं माप. तर आता आपल्याला छातीचं पुढच्या साईडने माप घ्यायचं आहे. तर छातीचं माप आता पाहू आपण. तर छातीचं माप आपल्याला कुठून घ्यायचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. हे जे आपण बटन लावलेलं ते इथून, तर या आपल्या कोपऱ्याच्या सिलाईवर आपल्याला घ्यायचं आहे. तर तुम्ही पहा, इथं आपलं आलेलं आहे 8 इंचावर. तर छाती आहे आपली 8 इंचाची, आणि त्याच्यात किती मार्जिन ॲड करायचे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. छातीचा चौथा भाग काढता. छातीचा चौथा भाग आपला 8 आहे. छातीचा चौथा भाग 8 प्लस त्याच्यात आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायची, आणि टोटल आपली झाली तयार 10 इंच. तर आपली टोटल झाली 10 इंच झालेला आहे. आता आपण कमरेचा चौथा भाग काढणार आहे. सरळ आपल्याला चौथा भाग म्हणजे आपल्याला पूर्ण ब्लाऊज नाही मोजायचं. चौथा भाग म्हणजे आपल्याला एका साईडचा मोजायचं. जसा हा झाला आपला दुसरा भाग, हा झाला आपला चौथा भाग. तर आपली आहे कमर आहे 6.5 इंचाचं आहे. तुम्ही पाहू शकता इथं 6.5चा कमर आहे आपला. तर आपलं 6.5 कमर घेणार आहे इथं. तर 6.5 कसं घ्यायचं आहे, तर 6.5 या पद्धतीने आपल्याला 6.5 घ्यायचं आहे. 6.5 कसं लिहायचं, बऱ्याच मैत्रिणींना नाही माहिती राहत की 6.5 कसं लिहायचं. तर आपल्याला 6.5 असं घ्यायचं आहे, आणि त्याच्यात आपल्याला 2 इंच सिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर 6.5, 7.5, 8.5. तर आपली कमर आहे 8.5 इंचाची, पूर्ण टोटल 8.5 इंचाची. तर आपल्याला आता बाही मोजून घ्यायची. आपली बाही लांबी किती आहे, तर बाही लांबी आता आपण घेणार आहे. तर ही पहा, बाही आपली 8 इंचाची आहे. पूर्ण बाही 8 इंचाची आपली. तर बाहीमध्ये किती इंच आपल्याला ॲड करायचे आहे ते पण आपण पाहू. इथं 8 इंचाची बाही प्लस त्याच्यात आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. कारण की 1 इंच आपला अर्धा इंच इथं सिलाईमध्ये जातं, आणि अर्धा इंच या बाहीच्या इथं सिलाईमध्ये जातं आपलं. तर आपल्याला 1 इंच पूर्ण घ्यायचं आहे, कारण की 1 इंच आपली सिलाईमध्ये जाणार आहे. तर आपलं बाहीचा मुंडा घेणार आहे. बाहीचा मुंडा म्हणजे काय, तर बाहीचा मुंडा म्हणजे इथून इथपर्यंत राहतं ते घेणार आहे आपण. बाही मुंडा आणि बाही दंडघेर. तर आधी आपण दंडघेर घेऊ. बाही दंडघेर आपली आहे इथं 4 इंचाची आहे. तुम्ही पाहू शकता 4 इंचामध्ये आपल्याला सिलाई मार्जिन 2 इंच घ्यायचं आहे. तर टोटल आपली झाली आहे 6 इंचाची दंडघेर. बाहीची दंडघेर आपली 6 इंच आहे. तर आपण पुढचा गळा घेणार आहे आणि मागचा गळा घेणार आहे. तर आधी आपण मागच्या गळ्यापासून स्टार्टिंग करून घेऊ. मागचा गळा
पुढचा गळा. तर आपला मागचा गळा किती आहे आपल्याला घ्यायचा आहे. तर मागचा गळा इथं आहे 6 इंचावर आहे. मागचा गळा 6 इंच घ्यायचा आहे आपल्याला. तर त्याच्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे, कारण की अर्धा इंच 6मध्ये जाणार आहे. 6 अधिक 6.5 इंच घ्यायचं आहे. आणि आपल्याला पुढचं किती घ्यायचं आहे, पुढचं पण 6 इंचाचं आहे आपल्याला. तर पुढचं पण 6.5 इंचाचं घ्यायचं आहे आपल्याला, कारण की शिलाईमध्ये अर्धा इंच जाणार आहे. तर ही झाली आपली टोटल ब्लाऊजची मापे मेजरमेंट. तुम्हाला कसं आवडलं ब्लाऊजची मापे? व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते पण विचारून घ्या. आधी एकदा तुम्ही ब्लाऊजची मापे कशी आहेत काढली ती पाहून घ्या. जर तुम्हाला लिहायचं असेल वहीवर तर तुम्ही लिहू शकता. स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा.